तर जैन मित्रांनो, तर आता मीरा भाईंदरची मैदानी चाचणी संपलेली आहे. तर मीरा भाईंदरबद्दल बऱ्यापैकी कमेंट्स येत आहेत, बऱ्यापैकी मेसेज येत आहेत, बऱ्यापैकी कॉल्स येत आहेत की मीरा भाईंदरच्या मैदानी चाचणीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो. तर आता आपण त्या विषयावर सविस्तरपणे बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल, मीरा भाईंदरला ज्यांनी अर्ज केलेला असेल, ज्यांनी ग्राउंड दिलेलं असेल, त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला समोरच्या मीरा भाईंदरच्या प्रत्येक अपडेटसाठी, मग त्या जागावाढीच्या असो की इतर कोणत्याही अपडेट असो मीरा भाईंदरच्या, तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मीरा भाईंदरचा कट ऑफ कशा प्रकारे लागेल, तर मीरा भाईंदरबद्दल बोलायचं झाल्यास एकच बोलेल की 36 मार्कांच्या खाली कोणतीच कॅटेगरी तुम्हाला, सर्वसाधारण उमेदवारांची 36 मार्कांच्या खाली कोणतीच कॅटेगरी तुम्हाला येताना दिसणार नाही आहेत. कारण की आता मीरा भाईंदरचा ग्राउंडचा विषय असा झालेला आहे की मुलांना अपेक्षेपेक्षा 1-2 मार्क तरी वरतीच पळालेले आहेत. म्हणजे दोन मार्क तरी अपेक्षेपेक्षा चांगलेच मार्क, म्हणजे अपेक्षेसारखेच मार्क मीरा भाईंदरला मुलांना पळालेले आहेत. त्यामुळे 36 मार्कांच्या खाली तरी कोणतीच कॅटेगरी येणार नाही, 36 मार्कांच्या वरतीच कॅटेगरी लागणार आहे. त्याच्यानंतर जर आता आपण ओपनच्या कॅटेगरीचा जर आपण विचार केला, ओपनचा जर विचार केला तर 43 मार्कांवरती आपल्याला मीरा भाईंदरची ओपनची लिस्ट आपल्याला जाताना दिसणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली 41, 40, 39 मार्कांवरती आपल्याला NTC, NTD, OBC यासारख्या कॅटेगरी आपल्याला येताना दिसतील. त्याच्यानंतर SC, ST, SBC ह्या ज्या कॅटेगरी आहेत, तर ह्या 36-38च्या दरम्यान आपल्याला येताना दिसणार आहे. EWS कॅटेगरी खाली जाऊ शकते, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर कॅटेगरी, कोणतीही कॅटेगरी 36 मार्कांच्या खाली आपल्याला यावेळेस मीरा भाईंदरला जाताना दिसणार नाही. त्याच्यानंतर जर महिला कॅटेगरीबद्दल जर बोलायचं झाल्यास 41 मार्कांवरती, 41, 39 मार्कांवरती आपल्याला महिलांचा कट ऑफ, आपल्याला ओपनचा कट ऑफ लागताना दिसणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं की 32-34 मार्कांच्या खाली ज्यांना मार्क आहे त्यांचे बऱ्यापैकी कमी चान्सेस असं वाटते मला, माझा एक अंदाज आहे. तर 32 मार्कांच्या खाली तर कोणतीच कॅटेगरी आपल्याला, ग्राउंडची कॅटेगरी आपल्याला, कोणतीच कॅटेगरी आपल्याला लागताना दिसणार नाही यावेळेस. पण त्याच्यानंतर जर बघितलं EWS कॅटेगरी खाली येऊ शकते, पण त्या व्यतिरिक्त 32 मार्कांच्या खाली महिला कॅटेगरी, त्याच्यानंतर पुरुष कॅटेगरी 36 मार्कांच्या खाली आपल्याला या भरतीमध्ये मीरा भाईंदरच्या दिसणार नाहीत. तर आणखी ज्या काही आता समोर प्रॉपर अपडेट मीरा भाईंदरच्या जागावाढीच्या असो की इतर कोणत्याही असो अपडेट, तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे ज्यांनी मीरा भाईंदरला अर्ज केलेला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. सोबतच अर्ज केलेल्यांनी नक्कीच समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.